अहिल्यानगरचा कायापालट, 15 कोटींच्या विकास कामांचा झंझावात. पालकमंत्री विखे पाटलांच्या हस्ते आज भव्य सोहळा. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचा दर्जा उंचावणाऱ्या 15 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा आज सुवर्णयोग जुळून आला आहे. आमदार संग्राम अरुणकाका जगताप यांच्या अथक पाठपुराव्यातून साकार झालेल्या या महत्त्वाकांक्षी कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहे. अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुती सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कार्यक्रमांमुळे शहराच्या व्यापारी, सार्वजनिक वाहतूक आणि सुशोभीकरण या तिन्ही आघाड्यांवर क्रांती होणार आहे. चितळे रोडवरील नेहरू मार्केट येथे 9 कोटी 34 लाख रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या भव्य व्यापारी संकुल आणि भाजी मार्केटचे भूमिपूजन झाले. यामुळे बाजारपेठेतील गर्दीचा प्रश्न सुटून सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी सावेडी बसस्थानकाची 5 कोटी रुपये खर्चून पुनर्बांधणी आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. पत्रकार चौक ते DSP चौक दरम्यान 66,37,000 रुपये खर्चून बसवण्यात आलेल्या आधुनिक सेंट्रल लाईन LED पथदिव्यांमुळे शहराचा मुख्य रस्ता आता रात्रीच्या वेळीही प्रकाशमान होणार आहे. यावेळी महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे, महिला बालकल्याण उपसभापती वर्षा सानप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अनिल बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, निखिल वारे, सुरेश बनसोडे, मनोज कोतकर, महेश तवले, नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, नगरसेवक रेवनाथ पवार, नगरसेवक सागर बोरुडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगरच्या विकासाची ही घोडदौड शहराला भविष्यात एक स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळवून देईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला जात आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. सावेडीचं बस स्थानक फार वर्षापूर्वीची मागणी होती भागातल्या नागरिकांची. त्यावेळी आपण अहिल्यानगरचं मुख्य बस स्थानक आहे आणि त्या बाजूचं एक बस स्थानक आहे जुना आणि सावेडी, त्यावेळी आपण BOTवर विकसित करण्याचा पण निर्णय केला होता. मी परिवहन मंत्री असताना त्यावेळी हा निर्णय झाला, पण मध्ये काहीतरी कोर्ट केस चालू होती काहीतरी जागेची. जुनी गोष्ट आहे, 15 वर्ष झाली गोष्टीला. त्यामुळे मला असं वाटलं आता हे तिथे काय होणार नाही. पण ते खरं म्हणजे BOT तत्वावर यासाठी विकसित करायचं आपण ठरवलं होतं की सध्याच्या एसटी स्टँडची अवस्था इतकी वाईट आहे, बिकट आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छता राहत नाही. BOTवर केलेल्या बस स्टँडचे अनुभव चांगले आहेत. आपण एक फक्त तिथे स्टँड बांधणार, पुन्हा ते जे फडकं बांधलेलं असतं त्या माईकला आणि तो माणूस अनाऊन्स करत असतो, ही गाडी आली, ती गाडी आली, ते फडकं सुद्धा आपण लवकर धुतलेलं नसतं. ते बऱ्याच वर्षाचं लावल्यानंतर ते फाटेपर्यंत ते काढलेलं नसतं. जुना अनुभव माझा, आता माहिती आहे आता तिची अवस्था काय मला कल्पना नाही. आता सुधारले असेल तर हरकत नाही, पण ते जुने अनुभव जे त्या ST महामंडळाच्या अनाऊन्समेंटचे, अमुक गाडी आली, त्या स्टेशन लागली, इतक्या लागली. पण एक चांगलं काम आहे की निदान आपल्या शहरामध्ये ST महामंडळाच्या वतीने नवीन सुविधा उभ्या राहतात. प्रवाशांच्या सोयी करता चांगलं काम होतं आहे. राज्य सरकारनं शिवशाही बसेस सुरू केल्यात, अजून मला वाटतं शिवाई सुरू केल्यात, वातानुकूलित बसेस, इलेक्ट्रॉनिक बसेस आहेत. पण आपली यात्रा जलयात्रेला संभाजीनगर टू 40 गाव आम्हाला त्या गाड्या वापराव्या लागल्या, कारण तो जो कन्नडचा घाट आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फक्त महामंडळाचं ST जाऊ शकतो. मग आमच्या खाजगी गाड्या आम्ही दुसऱ्या रोडनी पाठवल्या आणि त्या इलेक्ट्रॉनिक गाडीमध्ये आम्ही गेलो. ते सुंदर गाड्या तयार झालेल्या आहेत शिवाईच्या. नंतर मला शीतल बंद पडल्या, मला वाटतं तुमच्या शीतल बंद झाल्या. नंतर मला वाटतं लालपरी एक आहे, हिरकणी. अशा बरेच वेगवेगळ्या प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन महामंडळानं आपल्या स्वतःमध्ये इतका जागी बदल केला आहे आणि प्रवाशांची संख्या त्यामुळे वाढत चालली. महिलांना 50% मोफत केल्यामुळे
महामंडळ फायद्यात आलं. कारण आता घरी पाहुणा निघाला, पाहुण्याकडे जाऊन येतो, ती बाई सांगायची मला 50%, तुम्ही घरी थांबा, मी जाऊन येते म्हणायचं. त्यामुळे महिलांची संख्या इतकी वाढली की महामंडळ पहिल्यांदा फायद्यामध्ये आलं. इतका प्रवास महिलांचा व्हायला लागला एस टी महामंडळ बसमध्ये. त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी तो निर्णय केला. मोठं सिनियर सिटीजन करताय काहीतरी ना, 75च्या पुढं फ्री आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकाभिमुख हे महामंडळ व्हायला लागलं, सुविधा चांगल्या यायला लागल्यात. एस टी महामंडळामध्ये नवीन बसेसचा ताफा जोडत गेल्यामुळे लोकांना सुरक्षितता वाटायला लागली. आणि अशावेळी एक पब्लिक ट्रान्सपोर्टला प्रोत्साहन देण्याकरता आज हे सावेरीचा बस स्टँडचं काम सुरू होतं आहे. मला आनंद आहे. संग्राम भैयांचं मी अभिनंदन करतो. या बऱ्याच वर्ष प्रलंबित असणाऱ्या कामाला त्यांनी चालना दिली. मी या महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आपल्याला हे बस स्टँड करता जागा उपलब्ध करून दिली, निधी उपलब्ध करून दिला. आणि इतर सर्व महामंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांचं अभिनंदन करतो. आणि माझी एवढीच विनंती करतो की जितक्या वेगाने आपल्याला काम पूर्ण करता येईल तेवढ्या वेगाने पूर्ण काम करा. आणि प्रवाशांच्याकरता ज्या काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आहेत, स्वच्छतागृह आपल्या अतिशय घाण असतात, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था आपली अजिबात चांगली नसते, या 2 गोष्टीकडे लक्ष द्या आपण फक्त. ते फार महत्त्वाचं आहे. शेवटी तो का सामान्य माणसाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी पाहिजे. त्यामुळे मला तर तुम्ही पुष्कळता इथं देणगीदार लोक आहेत, कोहिनूर आहे, अन्य लोक आहेत, त्यांच्याकडून तुम्ही पिण्याचे ते बसून घ्या. ॲक्वा गार्ड मशीन्स ते आपण इथं व्यापारी डोनेट करतील काही. तुम्ही लोकांना विनंती करा, म्हणजे आपण पुढाकार घ्या. असे प्रत्येक स्टँडवर ॲक्वागार्ड जर बसून दिले तर तेच मेंटेन करतील. त्यांचा माणूस येईल, ते रिपेअर करेल, मेंटेन करेल, चालवेल, तो सगळं करेल तो. म्हणजे जेवढ्या सुविधा तुम्हाला लोकांच्या सहभागातून तयार करता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा, तर फायदा आपल्यालाच आहे. म्हणून पुन्हा एकदा महामंडळाचे आणि आपल्या सर्वांचे, विशेष करून भैयाचे मनापासून त्या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो. आता झालेले आपले पारनेरचे आमदार दाते सरांचा दिव्य इमारत ही चांगली झाली पाहिजे याच्याकरता अनेक लोकांची भावना होती. आणि त्या काळामध्ये आपण पाहिलं तर इमारत पाडण्यात आली, पण पुढं त्याला एक मूर्त स्वरूप प्राप्त होण्याकरता बराच अवधी हा उलटून गेला. पण असू द्या, हरकत नाही, उशिरा का होईना, पण आज कुठेतरी कामाला भूमिपूजन होतंय, सुरुवात होती. आणि अहिल्यानगर हे महाराष्ट्राच्या नकाशावरती आता विकसित शहर म्हणून नावावर पडत असताना तशा खाजगी स्तरावरती ज्या इमारती उभा राहत आहेत, की ज्या लोक बिल्डर म्हणून उभा करतात, कुणी स्वतःची खाजगी प्लॉट म्हणून उभा करतं, बंगला म्हणून उभा करतं, कुणी खाजगी व्यवसाय दृष्टिकोनातून मोठ्या इमारती उभा करतं, कुणी हॉस्पिटल उभं करतं. पण आज त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर आता महानगरपालिकेची वास्तू म्हटलं तर नगरकरांची वास्तू असते. आणि ते नगरकरांच्या वास्तू देखील निर्माण होण्याकरता एक मोठी सुरुवात ही आपण जर पाहिलं तर बोरगाव रोड या ठिकाणी जे महानगरपालिकेचं झोन ऑफिस आहे, त्या झोन ऑफिस शेजारी देखील आता एक मोठी इमारत ही उभा राहिलेली आहे. आणि ती दुसरी कशाची नसून सर्वात महत्त्वाची इमारत म्हणजे आरोग्य सेवेकरता इमारत आता ती दाखल होती आहे. आणि ती जर इमारत आपण जर सर्वांनी पाहिली तर तुम्हाला सांगतो, ती इमारत अहिल्यानगर शहराच्या परिसरामध्ये जेवढी खाजगी हॉस्पिटल आहेत त्याला लाजवल अशी दर्जेदार इमारत आता उभा राहिलेली आहे. आणि त्या इमारतीमध्ये आपण जर गेलो तर त्या इमारतीला जे नाव दिलेलं आहे तर ते नाव मा जिजाऊ साहेबांचं नाव आहे. आणि ते नाव देखील देण्याचा निर्णय मागची जी काय बॉडी महापौर उपमहापौर भोसले साहेब होते, ह्या लोकांनी त्यावेळेला नाव दिलं. नाव देण्याचं देखील कारण एक होतं की त्याच्या बाजूलाच जिजामाता आरोग्य केंद्र आहे. आणि म्हणून त्या वास्तूच्या शेजारीच कुठं जर वास्तू ते जिजामाता आरोग्य केंद्र म्हणजे छोटं आरोग्य केंद्र आहे, 10-5 माणसं बसतील अशा पद्धतीचं आहे. ते देखील मला वाटतं पूर्वीच्या काळामध्ये भोसले साहेब नगरपालिका असताना काहीतरी तुम्ही उपनगराध्यक्ष होते तुम्ही बांधून घेतली होती. पण आज कुठं त्याच्या बाजूला जवळपास 1 एकर क्षेत्रामध्ये आज ती इमारत उभा राहिली आहे. आणि आज दुसरी महानगरपालिकेची मोठी वास्तूचं भूमिपूजन या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेबांच्या हस्ते होत आहे. आणि ती दुसरी कशाची नसून तर त्या आज एवढं मोठं आज आपण पाहतो की हे चित्राच्यावरती पाहतो, आता त्या चित्रावरती घड्याळ देखील घेतलेलं आहे. हे सुभाष पहलवान घड्याळ जे आहे ते काय राष्ट्रवादीचं घड्याळ नाही, पण पूर्वी या इमारतीवर घड्याळ होतं, त्याच्यामुळे ते घड्याळ घेतलं. ते मला म्हणले तुम्ही राष्ट्रवादीचं घड्याळ लावलं.
म्हणलं ते राष्ट्रवादीत नसून हे नगरकरांचं घड्याळ आहे, हे तुम्हाला मी अभिमानाने सांगतो. आणि ते घड्याळ योग्य वेळ दाखवतं, पूर्वीसुद्धा दाखवत होतं. मध्यंतरीच्या काळात थोडं काही झाल्यामध्ये राहिली वेळ, तर आता इथून पुढेही ते भविष्यात वर्षानुवर्ष चांगली वेळ दाखवत राहील. आणि आपल्या नगरची देखील चांगली वेळ ही आपल्या मागच्या काही काळामध्ये सगळ्यांचं योगदान होतं, याच्यात कोणाचं एकाच योगदान नाही. ज्या टीमवर्क असतील त्या टीमवर्कमध्ये जसं इमारत उभा राहतील, याला देखील बरेच वर्ष वेगवेगळ्या अडचणी येत गेल्या. जसं महानगरपालिकेची इमारत हॉस्पिटलची उभा राहिली अनबुरे साहेब, तुम्हाला सांगतो त्याच्या विरोधात लोक न्यायालयात गेले. त्या महानगरपालिकेच्या सभागृहात काम करणारे लोक आहेत, दुसऱ्याला पैसे देतात आणि पैसे देऊन ते पुढं न्यायालयात लावतात, पण त्याला सुद्धा न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दंड करून तो त्यांचा विषय फेटाळला आणि ती इमारत त्यामुळे आज एवढी मोठी इमारत उभा राहिली. आणि बाळासाहेब देशपांडेचं सध्या तात्पुरत्या स्वरूपात, कारण बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल हे त्यावेळेला तिथं ते नादुरुस्त झालेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे आणि त्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये रिपोर्ट आला की आता ही इमारत नादुरुस्त झाली, धोकादायक झाली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आपलं ती इमारत पाडून तिथं सुद्धा नवीन इमारत ही बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्या जागेवरती तिथं खालच्या बाजूला गाळे आणि वरच्या बाजूला हॉस्पिटल आणि पार्किंगची व्यवस्था आणि कापड बाजार जवळ असल्यामुळं तिथं देखील आम्ही आयुक्त साहेब असतील, महापौर मॅडम असतील, उपमहापौर साहेब असतील, या सर्वांना विनंती केली की तुम्ही ती इमारत बांधत असताना, देशपांडे हॉस्पिटलची इमारत बांधत असताना तिथं लेडीज आणि जेंट्स हे टॉयलेटची व्यवस्था करा, चांगली करा, एकदम जसं चांगल्या दर्जाचे टॉयलेट. कुठलीही महिला भगिनी आमची ग्रामीण भागातून कुठली शहरातल्या एखाद्या कोपऱ्यात देऊन तिला तिची व्यवस्था झाली पाहिजे. आणि ते हॉस्पिटल उभं राहिलं आहे त्याच्याकरता जो काही खर्च आला तो राज्याचे ज्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा होते त्यांनी त्यावेळेला ते आपल्याला मोठी जवळपास 28 ते 30 कोटी रुपये दिले, एका इमारतीला दिले. म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये एवढा मोठा निधी एकाच वास्तूला मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त अजितदादांमुळे मिळाला आणि ती इमारत आज उभं राहिली. त्यामुळं हे सगळं काम सगळ्यांच्या योगदानातून, सगळ्यांच्या सहकार्यातनं हे आज होतंय. आता मी काय फार वेळ घेत नाही, आता आमदार विखे पाटील साहेब आले. 1967 सालाचं आहे नेहरू मार्केट आणि येता जाता आपण अनेक वर्ष त्याच्या दोरावस्था होताना पाहिली. मला या निमित्तानं आयुक्तांचं अभिनंदन करायचं आहे आणि आपले विशेष करून आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैयांचं की त्यांनी ह्या नेहरू मार्केटला एक ऊर्जित अवस्था देण्याचा प्रयत्न केला आणि अद्यावत असं मार्केट आपल्यासाठी उभं राहतं, नगरवासियांकरता उभं राहतं. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. इतकं शहर बदलते वेगाने, पण हे मूळ शहर जे आहे याच्यातल्या ज्या जुन्या पाऊल खुणा आहेत त्या तशाच दिसत आहेत. त्यातून शहराचं वैभव सुद्धा टिकून आहे. नवीन नगर उभा राहत आहे, जुन्या शहराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी भाईला सांगत होतो की साधारण 67च्या दरम्यान 67-68च्या दरम्यान आमच्या आजोबा इथं मुरमुरे विकत घ्यायचे. जुनं मुरमुऱ्याचं दुकान आहे मला वाटतं. पद्मश्री त्या ठिकाणी होऊन आम्ही शाळेत होतो त्यावेळी. हां, मला नाव माहीत नाही, पण ते आम्ही जिल्हा बँकेतून पद्मश्री निघाले, चेअरमन जिल्हा बँकेचे. इथं मुरमुरे विकत घ्यायचो. तेव्हा इथं थिएटर होतं, कुठलं तरी आशा थिएटर, छाया थिएटर होतं जुनं. आणि जिल्हा परिषदेचे आमचे उपाध्यक्ष असताना इथे बाजूला लंके भवनमध्ये राहायचो. या कांबळे पाटलांच्या वाड्यासमोर बाजूला एक लंके भवन आहे. त्यामुळे सुट्टीवर आल्यानंतर आम्ही त्यावेळी मार्केट पाहायचो, नेहरू मार्केट. त्यावेळी फारसा प्रसंग आला नाही मार्केटमध्ये जाऊन काही खरेदी करण्याचा. परंतु आता एवढी म्हटल्याप्रमाणे शहर झपाट्याने बदललेली आहे. शहरीकरण वाढले, लोकांच्या गरजा वाढल्यात, लोकांचे राहणीमान बदलले. आता मध्यंतरी काही काळापूर्वी फास्ट फूडचं एक मोठं फॅड आलं होतं. नंतर मॉल संस्कृती आली होती. आता ऑनलाईन मार्केटिंगमुळे ते मॉलसुद्धा ओस पडलेले आहे. पण कोणा वेळच नाही मॉलमध्ये जायला. आता नवीन जे या आलेलं आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता जे आलेली आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, किती लोक बेकार होतील मला माहीत नाही. ती एक मोठी भीती आहे.
आणि त्याचा परिणाम खरं शहरांच्या वाढीवर होणार आहे. कारण मिळणाऱ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT सेक्टरला जी आता मोठी आव्हानं उभी राहणार आहे त्याचा पहिला परिणाम रिअल एस्टेट होणार आहे. अशा काळामध्ये तुम्हाला लोकांच्या ह्या बदलणाऱ्या परिस्थितीचा विचार करून खरं शहराची रचना केली पाहिजे. आणि या निमित्ताने नेहरू मार्केट उभं राहत आहे. माझी अपेक्षा आहे की महापालिकेने, मी कालही बोललो एका कार्यक्रमात, की शहराभोवती अशी पब्लिक पार्क उभी करा. कोणतंही शहराचं सौंदर्य पब्लिक पार्कमुळे उभं राहतं. 4-5 हजार नागरिक शहरातले संध्याकाळी पब्लिक पार्कमध्ये दिसले पाहिजे. आपल्या मुलांना घेऊन गेले, नातवांना घेऊन गेले, कुटुंबासमोर वेळ घालवायचा, वेळ घालवायचा प्रश्न आहे. तो पब्लिक पार्कचं तुम्ही त्याला जास्त प्राधान्य द्या. आणि मोठे पार्क उभे राहिले त्याला काय लागणार निधी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. काय वर्षाकाठी 5 कोटी लागतील, 10 कोटी लागतील, मी द्यायची माझी तयारी आहे. फक्त तुम्ही चांगले पब्लिक पार्क उभे करा. आपल्या शहराचं सौंदर्य इमारतीमुळे वाढणारच आहे. परंतु अशा पद्धतीने सार्वजनिक सुविधा जेवढ्या जनतेसाठी आपण उपलब्ध करून देऊ त्यातून लोकांना अधिक त्याचा सुविधा मिळणार आहे. या भागात अहिल्यानगर शहर करणारे शेतकरी आहेत. अशाच त्यांना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर असे डेली मार्केट उभे करून दिले तर शेतकरी तिथं रोज आपला भाजीपाला विकतील. शेतकरी बाजारसारखा आणि लोकांना शहरातल्या ताजा भाजीपाला, स्वस्त भाजीपाला मिळेल. आम्ही पुण्या मुंबईला करून पाहिला पण कुणी फार जागा देत नव्हतं. हाऊसिंग सोसायटीमध्ये जागा द्यायचा आम्ही प्रयत्न केला की तुम्ही एखाद्या काळात सुरू करा. असे काही तुम्हाला नाविन्य प्रयोग केल्याशिवाय तुम्हाला हे सगळं स्वरूप शहराचं बदलता येणार नाही. आणि अहिल्यानगर शहर तसं मुळातच शेतकरी केंद्रित आहे. आजूबाजूच्या शेती उत्पादनावर आधारित त्या शहराची अर्थव्यवस्था आहे. तो विचार तुम्ही केला पाहिजे. तर आज मला आनंद आहे की नेहरू मार्केट आपलं जे आम्ही लहानपणी पाहत होतो 1965 साली, म्हणजे मी 64 साली या शहरामध्ये पहिल्यांदा तिथं एक कॉन्व्हेंट हायस्कूल आहे कलेक्टरच्या बाजूला, तिथं पहिली ॲडमिशन घेतली होती 64ला, 64. आता किती वर्ष त्या गोष्टीला, तिथं बऱ्याच लोकांचा जन्म झाला नव्हता त्यावेळी तुमच्या सगळ्यांचा. सगळे तरुण पिढी आता. पण आम्ही त्यावेळी हे सगळे जे बदलणारं अहिल्यानगर शहर पाहिलं त्याच्यातून आता अनेक मोठे बदल होत आहेत. संग्राम भैया पुढाकार घेत आहेत, डॉक्टर सुजय पुढाकार घेत आहेत. त्या तरुण जोडीने मला वाटतं संकल्पच केलेला आहे की शहर आपलं एक राज्यातलं अग्रगण्य आपलं शहर झालं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. त्या दोघांना माझ्या शुभेच्छा आहेत मनापासून. डांगे साहेब तुम्ही इतकं चांगलं काम करतायत. एक चांगली टीम आता उपमहापौर गाडीताई आहे, उपमहापौर धनंजय आहे, बाकी नगरसेवक आहे, स्थायी समिती आमचे सभापती कोण आहे लोंढे साहेब ते आहेत. लोंढे साहेब पाहिल्यानंतर आपण वजन पडतं त्यामुळे तसं काही नाही. पण असं इतकी चांगली टीम महापालिकेत माझा संबंधित शहरात फार आला कधी, पण इतकी चांगली टीम यापूर्वी शहरात कधी मिळाली नाही तुम्हाला. इतकी चांगली टीम मिळाली. त्यामुळे याचा उपयोग शहराच्या सौंदर्यीकरण वाढण्यासाठी होईल. पण शहरातल्या राहणाऱ्या सामान्य नागरिकाला अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा मिळतील या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करा अशी माझी आपल्याला विनंती आहे. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं महापालिकेचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.